जरांगेंनी अटी मान्य केल्या आहेत, शिल्लक बाबी पूर्ण केल्या जातील। जरांगेंचा मुख्यमंत्र्यांबाबतचा गैरसमज दूर झालाय, दीपक केसरकर यांची माहिती। स्वतः मनोज दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण पूर्ण सहकार्य करू आणि ज्या अटी शर्ती घातल्यात त्या सुद्धा त्यांनी मान्य केलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांना जी आझाद मैदानावर परवानगी दिली आहे, एका दिवसापुरती दिलेली आहे आणि त्या अटी शर्ती सुद्धा त्यांनी सगळ्या मान्य केलेल्या आहेत। त्याच्यामुळे याच्यावर निश्चितपणे शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी हा मोर्चा होईल याची मला खात्री आहे। त्याच्यामध्ये कुठलंही आरक्षण असतं, त्याच्यामध्ये कागदपत्राची पडताळणी व्हायलाच लागते आणि हे एकाच समाजापुरतं मर्यादित नाही। कुठल्याही समाजाचं आरक्षण असलं तरी कागदपत्राची पूर्तता ही त्याला अट आहे। त्याच्यामुळे ती कागदपत्राची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की निजामकालीन जे कागदपत्र आहे त्याचं सगळ्यांचं भाषांतर करून ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुणबी ह्याच्यामध्ये जे लोक येत होती त्यांना आता सहजासहजी त्यांची कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्यांना ते दाखले सुद्धा मिळू शकतात। फक्त सगळे सोयरे या संदर्भातच त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात समिती निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे आणि जी काय वस्तुस्थिती आहे ती जी समिती नेमलेली आहे त्यांना भेटण्यासाठी मंत्री महोदयांची ती त्याच्यावर त्यांची योग्य ती त्यांच्या निदर्शनाला आणून देईल।